जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जानकी जीवन स्मरण जय जय राम. महारुद्र हनुमान की जय. समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मागील भागामध्ये आपण श्री गुरु नित्यनेम कोणता करायचा आहे याविषयी ऐकत होतो. श्री गुरूंनी आपल्याला काही आदेश दिले आहेत की साधना ही नित्यनेमाने हवे. नित्यनेमाने काय होतं याविषयी आपण ऐकलं होतं. त्यामध्ये मानसपूजा जप ध्यान याविषयी श्री गुरूंनी आपल्याला समजावलं. श्री गुरूंनी दिलेला जप नामस्मरण हे नित्य करणं गरजेचं आहे. साधना नित्य असल्याने साधन मार्गाविषयी निशंकता राहत नाही किंवा आपण त्या मार्गाला रोळतो असं म्हणायला हरकत नाही. तसेच नित्य काही देवतांचे दर्शन घ्यावे याविषयी श्री गुरूंनी आपल्याला आदेश दिले आहेत. नंतरच्या ओवीमध्ये श्री गुरूंनी आपल्याला सांगितलं होतं की हरिकथा निरूपण प्रत्येही करावे श्रवण, निरूपणी ऊन खून केली पाहिजे. हरिकथा आणि निरूपण यामध्ये दोन गोष्टी आहेत. समर्थांनी दासबोधात याचं विश्लेषण दिलं आहे की सगुण कथा या नाव कीर्तन, निर्गुण म्हणजे निरूपण. हरिकथेमध्ये दोन्ही येतं. हरिकथामध्ये कथा येतात आणि कीर्तने येतं. या कथा अर्थात अवतारांच्या असतात, सगुणांच्या असतात. भगवंताने जे सगुण अवतार धारण केलेत त्यांच्याविषयी असतात. हे अवतार कोणते, या महापुरुषांचं कार्य कोणतं, कशासाठी त्यांनी अवतार घेतला, त्यामागे हेतू काय होता. मनुष्य मात्र आपल्या आचरणापासून कसा ढळला आणि धर्माला ग्लानी कशी येते, या ग्लानीतून सोडवण्यासाठी भगवंत अवतार कसा धारण करतो याविषयीच्या विविध कथा आपल्याकडे आहेत. पण या अवतार कार्यांच्या कथा आहेत म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नव्हे. कारण अंतःकरणामध्ये श्रद्धा असल्याशिवाय आणि भक्ती असल्याशिवाय आपण सगुण कथा समजून घेऊ शकत नाही. शेवटी या साऱ्या कथा म्हणजे वेदातील यथार्थ ज्ञानच आहे. वेदातील ऋतव्यवस्थापन आहे. सगळ्या देवदेवता या गुणांचा उत्कर्ष असल्यासारख्या आहेत. गुणांचा समुच्चय आहेत आणि त्या त्या गुणांचा समुच्चय म्हणून त्या त्या देवता जन्माला येतात, आपलं कार्य करतात आणि निघून जातात. हे शेवटी गुण आहेत, सद्गुण आहेत. यापासून आपण काहीतरी शिकायला हवे. म्हणून खरं तर हरिकथा आपल्याकडे सांगण्यात येतात. भगवंत आपल्याला दिसत नाही, भगवंत निर्गुण आहे म्हणजे लगेच निर्गुण आपल्याला समजेल असं नाही. सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे असं समर्थांनी दासबोधात सांगितलेलं आहे. म्हणून सश्रद्ध अंतःकरणाने भगवंताच्या कथा ऐकणं म्हणजे आपलं अंतःकरण निर्मळ होत जाणं आहे. अंतःकरणातील मल नाहीसा होत जाणं आहे. अंतःकरणातील ग्रंथी सुटणं आहे. आणि अंतःकरणातील सगळ्यात महत्त्वाची ग्रंथी असते ती अहंभावाची. आणि जेव्हा आपण अवताराच्या कथा ऐकतो तेव्हा अहंभाव हळूहळू विरघळत जाऊ लागतो.
हे विरघळणं आवश्यक आहे, म्हणून सगुणांच्या कथा आवश्यक आहे. या अहंभावाच्या ग्रंथी हृदयातून सुटतात, हृदयाचं समर्पण होतं, म्हणून हृदयामध्ये भक्तिभाव जागवणं गरजेचं आहे. म्हणून हरिकथा हे भक्तीचं लक्षण आहे. जेवढी अंतःकरणात श्रद्धा जास्त, जेवढं व्यक्तीचं समर्पण जास्त, तेवढी भक्ती जास्त, आणि जेवढी भक्ती जास्त तितकं सगुणामध्ये लक्ष जास्त. जितकं सगुणामध्ये लक्ष जास्त तितका अहंभाव कमी, आणि जितका अहंभाव कमी तितकी चित्ताची निर्मळता जास्त. म्हणून समर्थांनी आधी हरिकथा सांगितलेल्या आहेत. निर्गुण हे निरूपण आहे. श्री ईश तत्व हे अव्यक्त आहे, ते गुणातीत आहे, त्याचं वर्णन करता येत नाही. तेथे वाचा संपते, यथो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. जेथे भाषा निवर्तती मनासी नाही ब्रह्मप्राप्ती. अशा निर्गुणाविषयी काय बोलणार आहोत. म्हणून कथा सगुणाच्या आहेत, पण संकेत मात्र निर्गुणाकडे आहे. सगुण हा भक्तीचा मार्ग आहे आणि निर्गुण हा ज्ञानाचा मार्ग आहे. सगुणाने श्रद्धा उत्पन्न होते, निर्गुणाने विवेक निर्माण होतो. सारासार विवेक असल्याशिवाय भक्तीचा उपयोग नाही, आणि भक्ती असल्याशिवाय नुसत्या विवेकाचा उपयोग नाही. म्हणून समर्थांनी हरिकथा निरूपणाचं एकत्रीकरण इथे केलं आहे. पण हे ज्ञान केवळ पुस्तकी ज्ञान असून भागत नाही. ज्ञान अपरोक्ष झालं पाहिजे. पुस्तकी ज्ञानाचं म्हणजे परोक्ष ज्ञानाचं रूपांतरण अपरोक्ष ज्ञानामध्ये झालं पाहिजे. ते झाल्यानंतरच व्यक्तीला खऱ्या अर्थाने भगवंताचं ज्ञान होतं, ईशतत्वाचं ज्ञान होतं. भक्ती ही साधी असून चालत नाही, भक्ती ही गौणी असून चालत नाही, अपरा असून चालत नाही. ती श्रेष्ठ भक्तीच असावी लागते. भक्ती ही अतिशय मोठी समर्पणात्मक असावी लागते. भक्त ज्ञानी असावा लागतो. गीतेने भक्तांच्या प्रकारामध्ये ज्ञानी भक्त हा सर्वश्रेष्ठ भक्त आहे असं सांगितलेलं आहे. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी, त्यातला ज्ञानी भक्त हा सर्वश्रेष्ठ आहे हे गीतेनं मानलं आहे. म्हणून फक्त निर्गुण ऐकून मला ब्रह्मज्ञान झालं असं समजून मान डोलावू नये, आणि केवळ सगुणाच्या कथा ऐकू नये, मान डोलावू नये. हरिकथा निरूपणाच्या माध्यमातून समर्थ आपल्याला या दोन्ही गोष्टी समजावत आहेत. आणि हे निरूपण चालू असताना निरूपणी ओण खूण केली पाहिजे. जिथे शंका आहे तिथे चर्चा झाली पाहिजे, कारण ज्ञाने निशंक व्हावे हा समर्थांचा सिद्धांत आहे. श्री गुरु यानंतर काय सांगतात ते आपण बघूयात. श्री गुरु सांगतात की संकटी श्रवण न घडे, बळात्कारे अंतर पडे, तरी अंतरस्थिती मुळे ऐसे न कीजे. अंतरीच पाच नामे म्हणत जावी नित्य नेमे, ऐसे वर्तता भ्रमे बाधिजे ना. ऐसी साधकाची स्थिती, साधके राहावे या रीती, साधनेविना ज्ञानप्राप्ती होणार नाही. अत्यंत मौल्यवान असे शब्द आहेत. कधीतरी केव्हा तरी अडचणी येतात. अहो, संसारात आहोत आपण, केव्हा तरी अडचणी या येणारच. कदाचित घरी अडचणी नसतील, बाहेर गावाला गेल्यानंतर अडचणी असतील, कधी निरूपण ऐकू शकणार नाही. हे समर्थांनी त्या काळात सांगितलेलं आहे ज्या काळामध्ये फक्त मंदिरातच श्रवण केलं जायचं. जर आज ते आपल्याला कुठेही शक्य असेल तर आपण अध्यात्म श्रवण करू शकतो. या माध्यमावर आपण हेच करत आहोत. पण संकटात जर झालं नाही, खूप कामं असतील, तर अंतरस्थिती मोडेल ऐसे न वर्तावे, ऐसे न कीजे. जे अंतरंगामध्ये एक विरागाची भावना येते आहे, अंतरंगामध्ये जी एक समर्पणाची भावना येत आहे, तिचा पूर्णपणे त्याग होईल असे वर्तन करू नका असं सद्गुरू सांगतायत. अंतरंगातून ईश्वराशी जोडलेले असता, अंतरंगातून श्री गुरूंशी जोडलेले असता, समर्पणाशी जोडलेले असता. भोगाशी जोडू नका, योगाशी जोडून घ्या.
काहीच न झालं तर श्री समर्थ सांगतात की अंतरीचं 5 नामे म्हणत जावी नित्यनेमे. काहीच नसेल तर भगवंताचे किमान नामस्मरण तरी कर. माळ घेणं शक्य नसेल तर मनातल्या मनात कर. ऐसे वर्तता भ्रमे बाधिजे ना. असं जर वर्तन केलं तर जे भ्रमात्मक ज्ञान तुझ्या समोर आहे ते तुला बाधणार नाही. कारण इंद्रिय जरी बहिर्मुख असली तरी ही वृत्ती मात्र नामाशी जोडलेली राहील. वृत्ती मात्र श्री गुरूंशी जोडलेली राहील. वृत्ती ईश्वराशी जोडलेली राहील. कुठेतरी जोडला जाणं महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही कुठेही असा, घरी असा किंवा गावात असा, गावाला गेलेले असा, शक्य असेल तर आपली दैनंदिनी सांभाळाच, हा आग्रह आहेच. हरिकथा निरूपण अवश्य करा. पण शक्य नसेल तर कमीत कमी अंतरीचं 5 नामे म्हणत जावे नित्यनेमे. ऐसे वर्तता भ्रमे बाधिजे ना. असं वर्तन जर केलं तर जी वृत्ती बहिर्मुख होते, जी इंद्रियांशी जोडली जाते आणि भोगांकडे बघते, ती भोगांकडे न बघता योग मार्गाने ती भगवंताशी जोडली जाईल. त्यासाठी किमान नामस्मरण तरी असावं असं सद्गुरू सांगतात. ऐशी साधकाची स्थिती, साधके व्हावे राहावे या रीती साधनेविना ज्ञानप्राप्ती होणार नाही. समर्थांचा अट्टहास हा नित्यनेमाचा आहे आणि नित्यनेम साधनेचा आहे. ती झालीच पाहिजे, ती होणं गरजेचं आहे. कुठेतरी मी 10 दिवस गेलो आणि तिथे गेलो, सगळी माणसं सोबत होती, ती काहीच करत नव्हती म्हणून मीही काही केलं नाही. सगळ्यांसमोर करणं योग्य दिसणार नाही म्हणून मी काही केलं नाही. अशा प्रकारचा बहाणा काही उपयोगाचा नाही आहे. कोण काय म्हणेल यापेक्षा भगवंत काय म्हणेल ही गोष्ट जास्त मौल्यवान ठरते. कुणाला काय वाटेल यापेक्षा मला काय वाटेल, माझं अंतःकरण, मी स्वतः भगवंतापासून दूर गेल्यानंतर मला काय वाटेल, ही भावना जास्त महत्त्वाची ठरते. म्हणून साधक कुठेही असला तरीही तिथे त्याची साधना अखंड चालू राहिली पाहिजे. कदाचित दैनंदिनी सांभाळणं पार होत नसेल तरी मुखावाटे नाम घेता येईल इतपत धर्म आपल्यासाठी वाकवला जाऊ शकतो. फक्त आपण ते करणं गरजेचं आहे. आणि हे सांगून श्री गुरु सांगतात की साधनेविना ज्ञानप्राप्ती होणार नाही. की काहीतरी कर, काहीतरी केलंच पाहिजे, ते करणं गरजेचं आहे. नाही पूर्ण तर अंश तरी केलं पाहिजे. पण कुठेतरी मी भगवंताशी जोडला आहेच, स्वतःला जोडून घेतच आहे आणि घेणार आहे याविषयी मी सजग राहणं गरजेचं आहे. मी जर सजग न राहता झोपलो तर ग्लानी येईल आणि ग्लानी एकदा आल्यानंतर ग्लानीतून बाहेर निघणं गरजेचं आहे. म्हणून समर्थांनी या 15व्या ओवीपर्यंत ज्या 2 गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या या आहेत की साधनेविना ज्ञानप्राप्ती होणार नाही, एक पहिली गोष्ट. आणि ही साधना नित्यनेमाने हवी आहे. जर नित्यनेम चुकला, विस्मरण झालं, म्हणजे भगवंताचं विस्मरण झालं की जगाचं स्मरण होऊ लागतं. लक्षात ठेवा, दोन्हीपैकी नेहमी एकच काहीतरी होतं. एक तर स्मरण असतं किंवा विस्मरण असतं. स्मरणामध्ये जगणं असतं, विस्मरणामध्ये मरण असतं. स्मरणामधलं जे जगणं असतं ते भगवंताशी एकरूप होऊन जगण्याचं असतं आणि विस्मरणामध्ये जे मरण असतं ते भगवंतापासून विभक्तीचं असतं. भगवंतापासून दूर होणं आहे. आणि जिथे भक्त भगवंताशी जोडला जात नाही, जिथे अनुसंधान राहत नाही, तिथे विभक्ती निर्माण होते. भक्त भगवंतापासून दूर जाऊ लागतो. आणि जिथे भक्त स्वतःला अनुसंधानाच्या मार्गे भगवंताशी जोडून घेऊ लागतो, तिथे भक्त होतो. तिथे विभक्ती राहतच नाही. तिथे भक्त आणि भगवंत एकरूप होतो आणि तिथे खऱ्या अर्थाने ज्ञानाची अभिव्यक्ती होते. म्हणून समर्थांनी नित्यनेम आणि साधन मार्ग या 2 गोष्टी 15व्या ओवीपर्यंत आपल्याला सांगितलेल्या आहेत. या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे
आणि त्याच पद्धतीने साधना करणं गरजेचं आहे. अजून श्री गुरु पुढे काय सांगत आहेत आणि आपल्या मनामध्ये येणाऱ्या शंका काय आहेत हेही श्री गुरु पुढच्या काही ओव्यात सांगणार आहे. ते आपण समजून घेऊया पुढच्या भागामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.